नारायण नाशे जीवपण सगळं घालवण्यासाठी दिले. सगळ्यात मोठं जर दुःख काय असेल तुमच्या सगळ्या बरं का, आपण थोडा निश्चित फार मोठा आहे हा. सगळ्यात मोठे काय वाक्यात उत्तर तो सगळ्यात मोठं दुःख आहे मरणाचं. आणि मरण मारणं याचं नाव आहे जीवन मुक्त. याच्यासाठी साधन आहे हे शरीर, आयुष्याच्या साधन सच्चिदानंद पद्धती. पण हे शरीर प्राप्त झालंय आणि आपण त्याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने करतो. दुसरं साधनच नाही भगवत प्राप्तीच्या ओळखीचा, याशिवाय दुसरं साधन नाही. म्हणून या विनाशना अनेक काही साधन दुसरं साधनच नाही ना. मग याच्यासाठी ते या लेखनावर छाटून मी अभंग सांगतो तुम्हाला प्रयासाचे. किती साधू प्रयत्न शिकवतात बघा. माऊली म्हणतात देव मिळवता येतो अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. म्हणून मजत आई अभ्यासी तुकोबरा म्हणतात असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणजे. दुसरं कारण देतात बोलेमुळं भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. किती शब्द सांगायचे साधू मुलांना हे जर संस्कार केले आपल्याला लहान लेकराला तुम्ही हे चारच चरण त्यांच्याकडून पाठ करून घ्यावं आणि तुम्ही पाठ करा त्यांना पाठ करा नाही तर दत्ता वापर म्हणजे मुलातून पाठ करा. आणि आपल्या आयांनीच पाठ नाही केलं बहिणींनी पाहुण्यांनो तुमची मुलं ही संपत्ती तुम्हाला सुसंस्कारित केली तर उपयुक्त. नाहीतर दोन तुझारी संपत्ती असते शापित संपत्ती असते. हे होऊ नये हे वाटत असेल तुला कडवट वाटला असेल तुम्हाला तो शब्द. हे होऊ नये तर आपली मुलं आज लहान आहे तोपर्यंत सुसंस्कारी करण्याचा प्रयत्न करा. इथं कीर्तनात त्यांनी यायला हवं आणायला हवं आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई आम्हाला अभ्यास करा कधीच म्हणते पण ती म्हणायची आज गावात भजन तू भजनाला केला आठवड्यातून 2-3 वेळा भजन व्हायचं. भजनला गेलं श्रावण महिन्यावर पोती गावात पोती सांगून तू घरी लहान असताना हे संस्कार करा आई बापांनो. मुलं बनतात तुमची इच्छा पूर्ण करतील शिकतील उत्तम बनतील. त्यांना उत्तम घडवण्यासाठी उत्तम शिक्षकाच्या शाळेत पाठवा आणि तुम्ही सुसंस्कार करा. दोन पद्धतीने मूळ घडत असतं. आई वडिलांनी केलेल्या संस्काराने आणि उत्तम मिळाल्या मार्गदर्शकाने. शिक्षक उत्तम प्रयास शोधा आणि चांगल्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश द्या. आणि घडवाले फार मुलं घडतात. अण्णा आम्ही हजारो मुलं घडवत आलो भगवान विद्यालय शिवाजी विद्यालय. मी शिवाजी विद्यालय त्यांना आम्ही भगवान विद्यालय आमच्या दोघांच्या शाळेत 100-200 मीटरचे अफाट मुलं सगळे हजारोची संख्या आहे. अशा लेकरांना आम्ही प्रेत प्रवास करतो. आमचं भाग्य आमची लेकरं घडली. हे सगळं महत्वाचं मला यासाठी वाटतं की आपण आपली मुलं मी विषयांतर करून 5 मिनिट लेकरावर तुमच्या बोलतच असतो. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक अशा पद्धतीने जीवन जगणारी सात्विक वृत्ती धारण करणारी सदाचारी जीवन जगणारी नैतिक जीवन जगणारी कोणाला उपद्रव न करता व्यवहार करणारी आणि लाभात तोट्याचा विचार न करता कोणाला न फसवणारी अशी जी मुलं आहे अशा मुलांचा अभिमान भगवंताला वाटतो. पुढे कन्या पुत्र सात्विकतेचं सगळ्यात महत्वाचं अन्न कोणतं लक्षण असेल तर तुम्ही हा कार्यक्रम ठेवा. निर्णय झाले लोक आपल्याला वाईट करताय. कोणी म्हणते तुमच्या इच्छा भोजण्याचं आयुष्य नाही. याचा अर्थ काय होता इच्छा भोजन. इच्छा भोजन म्हणजे ज्याला जे पाहिजे ते पण करा. कोणी खात असत इथं कीर्तनाच्या मंडळात कोणी खात असत करू नका. मला शेवटी बोलायचं होतं तुम्ही बरी सांगता अण्णाला कीर्तन तोपर्यंत पण नाही. अण्णा माळ खाली घेत आज कीर्तन तोपर्यंत पण नाही करणार जोपर्यंत अण्णा माळ घालीत नाही. आणि बघा आता तुम्हाला कसं करायचं तुम्ही थोडं सावध राहा का. मला इथून जायचंय अण्णाला माळ करा काय करणार तुमची सवय द्यायला अण्णाला माळ घालूनच मी तो आंबेल रोडला सोडणार आहे. तुम्ही काही म्हणला तरी मला फक्त तेवढाच त्यांचं गोष्ट आवडत नाही तर माणूस इतका चांगला फक्त तेवढीच गोष्ट आवडत. आणि मी पहिली काळजी तुमची संपत्ती आहे का बस माझ्या वेळेला 2 आहे. आणायला सुद्धा जायची गरज नाही. वा
लक्षात आणून दिलं राव. मी शेवटी बोलणार होतो म्हणजे आताच माहिती आणि तुकोबाई सांगतात नाही नाही असा भाऊ पाठी नका बघितलं नाही करू तुकोबाईचा युक्त आहार विहार नेमैत्रियासी आपण जे खाऊ तशाच प्रकारचा स्वभाव तयार होतो. कारण रक्त कसं बनतं, अन्नापासून रक्त तयार होतं, रक्तापासून भाव तयार होतो, भावापासून विचार तयार होतो, विचारापासून कृती तयार होते आणि कृतीपासून आपलं व्यक्तिमत्व आकाराला येतं. हे सगळं घडवायचं असेल आपण ब्राह्मण म्हणतो माणसं नाव ठेवतो पण ब्राह्मण माणसं आतापर्यंत एवढं एखादा अपवादात्मक असं त्यांनी ते जपले सात्विकता. आहाराची सात्विकता त्यांनी जपली आहे. आपल्याला अनानं तुम्ही आणि बरोबरच खात असताना त्यांच्या पद्धतीने पदार्थ शुद्धच सात्विकता हे सगळं जपायचं आहे आणि याच्यातून सात्विकता तयार होते आणि अशा सात्विक गुणाचा आहे देवाला वाटतो. तुम्ही हा आयोजन केलं ही सात्विकता आहे याचा हा देवाला वाटतो. अशा प्रकारचा 2 चरणाचा अर्थ आहे. सर्वजण एकदा मत भजन करू आणि 5 मिनिटात आपलं नियोजन पूर्ण करू. कन्यापुत्र मूर्तीचे सात्विक तयाचा हल्ली करा मुलं तयार होतात त्याचा भगवंताला अभिमान वाटतो. साधे शब्द नाही ते